नेहा अभी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण शिकणार आहोत की मालवणी पद्धतीमध्ये वाटण कसं बनवून ठेवायचं। वाटण म्हणजे तुम्हाला समजलं असेल की कांदा, खोबरं, लसूण, अद्रक याचं वाटण भाजून वाटण बनवून ते आपण ठेवू शकतो। आता मी घेतला आहे खोबरं किसून, त्यानंतर मी घेतला आहे कांदा मी सोलून घेतला आहे आणि त्याला उभे चिरलेला आहे। तुम्ही पाहू शकता की तुम्हाला किती दिवसाचं वाटण करून ठेवायचं आहे। 8 दिवसाचं ठेवायचं आहे, 15 दिवसाचं ठेवायचं, 4 दिवसाचं ठेवायचं आहे। काही जण डेली बेसवर पण ठेवतात वाटण बनवून। तर हे आपण बनवून ठेवत आहे 8 दिवसाचं वाटण। तर मी आता खोबरं किसून घेतलं, कांदा चिरून घेतलेला आहे आणि अद्रक, आलं हे पण चिरून घेत आहे। आता तुम्ही बघू शकता की ही पटापट हे होतं, म्हणजे जेवण बनवण्यासाठी खूप सोपे पद्धतीमध्ये आपण वाटण बनवून ठेवलं की कालवण, आमटी काहीही बनवू शकतं एकदम पटकन। तर मी आता लसूण सोलून घेत आहे पाकळ्या। आता लसूण सोलून घेताना पण बघा तुम्ही काही जण असेच हे करतात, आपण असे सोलून ठेवलेले आहेत। तर तुम्ही पाहू शकता की आपण जे सगळे सामग्री घेतलेली आहे, खोबरं मी आज बनवत आहे सुक्या खोबऱ्यामध्ये। आपण हे ओल्या खोबऱ्यामध्ये पण बनवू शकतो। कोकण साईडला 2 पद्धती आहेत, तुम्ही पाहू शकता। ही पहिली पद्धत आहे सुक्या खोबऱ्यामध्ये वाटण बनवायची। तर आता तुम्ही बघा की माझं लसूण सोलून झालेलं आहे। अशा प्रकारे माझं सगळं सामग्री व्यवस्थित किसून, सोलून, कापून, चिरून सर्व झालेले आहेत। कांदा, अद्रक, लसूण आणि सुक्कं खोबरं। आता गॅस पेटवून मी कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये मी अगोदर खोबरं भाजून घेते आहे। खोबरं भाजून घेण्याचं कारण हेच आहे की खोबरं हे खोबऱ्याला तेल सुटतं, त्यामुळे कसं आहे की आपण तेल कमी प्रमाणात लागतं। सुक्कं खोबरं भाजून घेताना किंवा ओलं खोबरं पण भाजून घेताना त्यांना तेल सुटतं। तर तुम्ही पाहू शकता की मी आता सुक्कं खोबरं भाजते आहे। आणि तुम्हाला एक सांगते की सुक्कं खोबरं हे सुक्कं असो किंवा ओलं असो, व्यवस्थित भाजलं पाहिजे, कचवट ठेवायचं नाही। ते काळं होईपर्यंत, म्हणजे जास्त काळं करपवायचं नाही, ते मीडियम पूर्ण भाजेपर्यंत त्याला शिजवायचं आहे, म्हणजे भाजायचं आहे। तुम्ही पहा, थोडंसं शब्दांमध्ये थोडंसं हे होतं, समजून घ्या। अशा प्रकारे आता सुक्कं खोबरं भाजलं जात आहे। तुम्ही पाहू शकता की त्याचा कलर चेंज झालेला आहे। पहिला एकदम सफेद होता, आता काळसर झालेला आहे। अशा प्रकारे आपलं वाटण शिजलेलं आहे, म्हणजे सुक्कं खोबरं भाजून झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता। आता मी गॅस बंद केला, कारण की खूपच तो करपायला लागलेलं खोबरं, आणि मी ते बंद करून आता मी ताटामध्ये काढून घेत आहे सुक्कं खोबरं। तुम्ही पाहू शकता की कढईला तेल हे झालेलं आहे, सुटलेलं आहे। त्याच्यानंतर मी घेतलेलं आहे लसूण आणि कांदा आणि अद्रक, हे आपण भाजून घ्यायचं आहे। तुम्ही दोन्ही पण एकत्र भाजू शकता, म्हणजे सर्व मिश्रण एकत्र। अशा प्रकारे आता मी कांदा, लसूण आणि अद्रक, आलं टाकलेलं आहे, ते व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। कांदा हा लालसर होत नाही तोपर्यंत भाजून घ्यायचा आहे। ह्याचं हेच उद्देश आहे की जोपर्यंत व्यवस्थित वाटण भाजलं जात नाही तोपर्यंत जेवणाला चव येत नाही। ते जेवण जर तुम्ही फोडणी देणार तर त्याला काहीच अर्थ नाही आहे। तर तुम्ही पहिलं एक गोष्ट लक्षात ठेवा की वाटण हे व्यवस्थित भाजूनच ठेवलं पाहिजे। अर्ध कच्चं आणि अर्ध फक्त भाजायचं म्हणून भाजू नका, ते व्यवस्थित भाजून घ्या, ते लालसर होत नाही तोपर्यंत। तर तुम्ही आता पाहू शकता की आपला कांदा, आलं आणि लसूण हे मस्तपैकी भाजलं गेलेलं आहे, मस्त लालसर झालेलं आहे।
अशा प्रकारे आता माझं वाटण झालेलं आहे। मी गरम गरमच कांदा, अद्रक, आलं, लसूण हे वाटून घेते। एक लक्षात ठेवा की कधीही दोन्ही गोष्टी सगळ्या एकत्र नाही। पहिलं आलं, लसूण आणि कांदा वाटून घ्यायचा, नंतर सुकं खोबरं वाटून घ्यायचं आणि ते वाटून झाल्यानंतर दोघांना मिक्स करायचं। त्याच्याने काय होतं की व्यवस्थित वाटलं जातं बारीक। आणि तुम्हाला जर पाणी टाकून वाटायचं असेल तरी वाटू शकता, किंवा पाणी नाही टाकलं तरी सुकं वाटायचं असेल तरी वाटू शकता। आता तुम्ही बघा, आलं, लसूण आणि अद्रक ह्याची पेस्ट झालेली आहे, ती मी काढून घेते भांड्यामध्ये। आता मी घेतलं आहे सुकं खोबरं। सुकं खोबरं त्याच्यामध्येच घेतलं तर काही प्रॉब्लेम नाही, मस्त त्याच्यात बारीक वाटलं जातं। अशा प्रकारे गरम गरम जर वाटलं, थंड पण तुम्ही करून वाटू शकता, पण मी गरम गरम वाटते, तर तुम्ही पाहू शकता की मस्त असं। व आता मी थोडंसं पाणी टाकलं आहे, कारण की मला थोडंसं ते जाडसर वाटत होतं। तर तुम्ही पाहू शकता माझं सुकं खोबरं पण वाटून झालेलं आहे आणि आलं लसणाची पेस्ट पण झालेली आहे। तर अशा प्रकारे तुम्ही वाटून घेतलं की त्यांना तुम्ही पाहू शकता की आता माझं सुकं खोबरं पण वाटून झालेलं आहे। हे पाहा की मस्त बारीक झालेलं आहे। त्याला एका भांड्यामध्ये आहे ना काढून घ्या ओल्या खोबऱ्याला। आणि एक लक्षात ठेवा की अशा प्रकारे एक एक करून सर्व खोबरं मी वाटून घेतलेलं आहे। तुम्हाला थोडंसं लॉंग वाटेल, पण ते कसं स्टेप बाय स्टेप केलेला व्हिडिओ चांगला असतो, नाहीतर थोडंसं स्किप झालं तर प्रॉब्लेम होतो। तर तुम्ही पाहू शकता की आता मी खोबरं एक एक करून वाटून घेत आहे आणि मी दोन्ही वेगवेगळं ठेवलेलं आहे। तुम्ही पाहू शकता ओलं खोबरं, सुकं खोबरं वाटलेलं आणि आलं लसणाची पेस्ट वेगळी ठेवलेली आहे। तर अशा प्रकारे तुम्ही वाटून घ्या, पहा। तुम्ही पाहू शकता की मी आता हे ओलं खोबरं वाटलेलं आहे, पण थोडंसं ठेवलेलं पण आहे मी साईडला। जर तुम्हाला कधी वाटलं की वाटावं असं, तर तुम्ही ते पण वाटू शकता। तो एका डब्यामध्ये तुम्ही स्टोअर करून ठेवलं, तर तुम्ही कधी हे संपलं आणि तुम्हाला एमर्जन्सीमध्ये कोण आला तर बनवायचं असेल, तर तुम्ही ते आलं लसणाची पेस्ट करून पटकन ते सुकं खोबरं भाजलेलं वाटू शकता। तर मी आता खोबरं, आलं लसणाची पेस्ट आणि हे सगळं मिक्स केलेलं आहे आणि ते एका काचेच्या बाउलमध्ये भरून ठेवलेलं आहे। आणि तुम्ही याच्यामधलंच थोडं थोडं करून पण फोडणीला देऊ शकता आणि एकदम झटपट तुम्हाला भाजी बनवायची, आमटी बनवायची आहे, अंड्याची कढी बनवायची आहे, चिकन बनवायचं आहे, काहीही, प्रॉन्सची कढी बनवायची आहे वाटणातली, काळ्या वाटणातली, तर तुम्ही पटकन बनवू शकता। वाटणाचा खूप साऱ्या याच्यामध्ये म्हणजे सर्व याच्या कडधान्यांमध्ये, डाळीमध्ये किंवा फिशमध्ये, सगळ्यामध्ये तुम्ही त्याचा वापर करू शकता। तर कसा वाटला तुम्हाला आमचा हा व्हिडिओ नक्की सांगा। लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला तुम्ही विसरू नका आमचे व्हिडिओ। नेहा अभी किचन। थँक्स, बाय।